विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांना संपूर्ण भारतामध्ये ओळखले जाते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आज नागपूर शहरातील अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन हे या ठिकाणी आज पार पडलेले आहेत. त्याचबरोबर महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब इथे उपस्थित आहेत. पालकमंत्री नागपूर त्याचबरोबर यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी या मतदारसंघाच्या पुढच्या विकासासाठी पण काही मागण्या गडकरी साहेबांच्या समोर ठेवल्या. तो मान्य आमदार श्री कृष्णाजी खोपडे, मान्य आमदार श्री मोहन मते, मान्य आमदार श्री चरणसिंग ठाकूर, माजी आमदार मान्य श्री सुधाकर कोळे, मान्य श्री अनिल सोले, माजी आमदार मान्य श्री जयशंकर तिवारी, शहर अध्यक्ष भाजप, महाराष्ट्र हिंदी मान्य श्री जयस्वाल साहेब, मनपाचे प्रयुक्त भारतीय जनता पार्टीचे स्टेजवर आणि समोर बसलेले आपण सर्व मान्य पदाधिकारी कार्यकर्ते गडकरी साहेबांवर, देवेंद्रजींवर आणि बावनकुळे साहेबांवर प्रेम करणारे आपण सर्व नागपूरवासीय बंधू भगिनी, आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 5 ट्रिलियन या देशाची इकॉनॉमी व्हावी हे त्यांचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये भर टाकण्याचं काम आज या सर्व विकास कामांच्या माध्यमातून नक्की होणार आहे ही वस्तुस्थिती आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर पंतप्रधानांचं जे टार्गेट आहे ते जर आपल्याला पूर्ण करायचं तर महाराष्ट्र सुद्धा 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पर्यंत त्याच्या पण पुढे आपण गेलं पाहिजे. आणि ही सर्व जी आज नागपूरमध्ये आणि राज्यामध्ये मान्य गडकरी साहेबांच्या मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली जी कामं होतात सर्वांमुळे आपल्या 1 ट्रिलियन कडे आपली जी वाटचाल चालली आहे महाराष्ट्राची या राज्याची त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच या सर्व कामांचा भर पडणार आहे. एकीकडे आपला प्रवास सुकर होणार आहे, एकीकडे रोजचं ट्रॅफिकचं जे काही कंजेशन आपल्याला जाणवतं ते कमी होणार आहे, पण दुसरीकडे व्यवसाय बिझनेस इकॉनॉमी या सगळ्या गोष्टीला चालना देण्याचं काम आज या सर्व विकास कामांच्या माध्यमातून तिथं होते ही वस्तुस्थिती आहे. मी नक्कीच या ठिकाणी असं नागपूरमध्ये येऊन आपल्यासमोर जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्यापर्यंत येण्याची माझी पहिली वेळ आहे आणि मी यासाठी म्हणजे गडकरी साहेब असतील, तिचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, मान्य बावनकुळे साहेब असतील यांचा मनापासून मी आभार मानतो. या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना एक फार मोठी जबाबदारी देवेंद्रजींनी माझ्यावर टाकली. सार्वजनिक बांधकाम विभाग हा माझ्याकडे त्यांनी सोपवला आणि आज या विभागाच्या माध्यमातून ते गडकरी साहेबांकडे किंवा त्यांनी केलेल्या कामाकडे बघून त्यांची सर तुम्हाला आम्हाला कुणालाच येणार नाही, शक्यच नाही, पण आज एवढं मोठं काम गडकरी साहेबांनी देशात आज उभं केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं, तर त्याचं अनुकरण आपल्या राज्यामध्ये आपल्या विभागामध्ये कसं करता येईल हा प्रयत्न नक्कीच माझा नेहमी असतो आणि पुढे सुद्धा राहील. आज पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा मला वाटते गडकरी साहेबांच्या कार्यकाळातला एक दीपस्तंभ मानला पाहिजे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आज सुद्धा हा एक्सप्रेसवे तेवढ्याच दिमाखात आणि तेवढ्याच कार्यक्षमतेला या एक्सप्रेसवेवरनं सगळी वाहतूक सगळं जे काही ट्रान्सपोर्ट आहे हा होत राहतोय ते आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे बदल घडू शकतो आणि बदल घडवण्याची इच्छा असली, शक्ती असली आणि तेवढी हिंमत असली तर आपल्या इथं देशामध्ये काही
कमी नाही करू शकत ही वस्तुस्थिती गडकरी साहेबांनी या एक्सप्रेसच्या माध्यमातून दाखवली. अनेक वेळेला आपल्याला हे वाटत की असे रस्ते फॉरेन मध्ये जे आहेत ते आपले इथं होतील का नाही, तर आपल्याला पूर्वीसारखंच ट्रॅफिक मध्ये जायला लागेल. पण आज संपूर्ण नुसतं एका राज्याचं नाही तर देशाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं चित्र बदलण्याचं काम आज सन्मान्य गडकरी साहेबांनी केलंय. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलंय ही वस्तुस्थिती आहे. माननीय गडकरी साहेबांनी केला की वेळेआधी आधी दर्जेदार कामं करण्याचं नियोजन हे महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आणि या ह्याच्यामध्ये राज्य सरकारचा महारेल बरोबर 50% वाटा हा राज्य सरकारचा या सगळ्या कामांमध्ये असतो. आज महारेलच्या 607 कोटी रुपये किमतीच्या 12 प्रकल्पाचं उद्घाटन आज या ठिकाणी गडकरी साहेबांच्या हस्ते झालं आणि हे 12 प्रकल्प राज्यातले आज महारेलनं पूर्ण केले. त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाहतूक सुद्धा सुरू झाली आपण सगळ्यांनी बघितलं. मग एवढं मोठे आरओबी हे दोन्ही गोष्टी आज महारेलच्या माध्यमातून होतात आणि महारेलचं काम जे आहे ते अजून सुकर व्हावं. कारण शेवटी ईज ऑफ हे बिझनेस ज्याला आपण म्हणतो काम करण्यामध्ये सुसूत्रता असावी म्हणून यावेळेला पहिल्यांदा आम्ही बजेटच्या ह्याच्यामध्ये महारेलसाठी किंवा जे ब्रिजेस आपण मानतो त्याच्यासाठी महारेलसाठी वेगळं खेळ निर्माण करण्याचं काम केलं जे पूर्वी नव्हतं. आणि या वेळेला सुद्धा साहेब आपण याला गडकरी साहेबांचे अंतर की 400 कोटीची तरतूद ही राज्य सरकारनं या सर्व रेल्वे ओव्हरब्रिज असतील, रेल्वे अंडरब्रिज असतील किंवा इतरही असतील या ह्याच्यासाठी करून आपण ठेवलेले या निमित्तानं सांगायचं वाटतं. आज वर्ष झालं मी मंत्री म्हणून काम करतोय. सार्वजनिक बांधकाम विभागात अडचणी असतात, सगळ्यांच्या अडचणी असतात. तर नक्कीच आज आम्हाला एवढे ताकदीचे नेतृत्व आमच्या मागे आहे त्यामुळे काम करत असताना आम्हाला कुठेही घाबरायचं भीती वाटायचं काही कारण नाही. कारण आम्हाला माहित आहे की कुठलीही अडचण आली कुठलीही समस्या आली पण जनतेसाठी राज्यासाठी सोडवण्यासाठी आपल्या मागं भरभक्कम नेतृत्व आहे हे आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णय घेणार गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी असतील किंवा आमचे येथे मार्गदर्शक बावनकुळे साहेब असतील या सर्वांचं नेहमी मार्गदर्शन असतं. म्हणजे सर्वांचं नेहमी काय करावं, कशी कामं केली पाहिजेत, कशा पद्धतीनं कामं हाताळली पाहिजेत या सगळ्या गोष्टीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन सर्व नेते मंडळी मला तर नक्की देत असतात. मी मंत्री झाल्यापासून किंवा या विभागाचा कार्यभार सांभाळल्यापासून मी अतिशय म्हणजे अभिमानानं आनंदानं सांगू इच्छितो की मार्च 2025 पासून आजपर्यंत 1 वर्षामध्ये गडकरी साहेबांनी तब्बल 3,588 कोटी रुपये सीआरएफच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याला दिलेले आणि हा एक फार मोठा म्हणजे कामांचा त्यांच्या माध्यमातून दिलेला आकडा आहे. कारण गावाकडचे रस्ते असतील, प्रमुख वाहतूक करणारे रस्ते असतील, ज्याला आपण स्टेट हायवे म्हणतो, इंडिया म्हणतो, या सर्व याच्यावर काम करण्यासाठी आमदारांच्या, खासदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या मागणीसाठी नेहमीच गडकरी साहेबांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय. आज मी नेहमी गडकरी साहेबांकडे जेव्हा सीआरएफचा प्रोग्राम येतो तर याचा उल्लेख मगाशी केला की जनतेसाठी काम करणारं नेतृत्व सन्मान्य गडकरी साहेबांचे आपण जशी यादी बघितली तर त्याच्यामध्ये दुजाभाव गडकरी साहेबांकडनं नसतो हे अगदी मी ठामपणे सांगू इच्छितो. म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये काम करणं गरजेचं आहे त्या मतदारसंघातली कामं ही गडकरी साहेबांकडनं यादीतनं पाठवलेली असतात की ही कामं आपल्या याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आणि त्याप्रमाणे तुम्ही राज्य सरकारनं याच्यावर निर्णय घेऊन माझ्याकडे परत पाठवून द्या. म्हणजे सारखंच राजकारण किंवा सारखंच राजकीय दृष्टिकोनातनं काम करायचं अशा पद्धतीचं नक्कीच त्यांचं नेतृत्व नाही. आज या विभागात मी येतो, माझा सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रात आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आज पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जेवढी कामं आपल्याकडं विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये जेवढी गतीनं चालू आहेत आज तेवढ्याच गतीनं पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा रूप बदलण्याचं काम हे सन्मान्य गडकरी साहेब आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे.
आज जेवढी ताकद विदर्भ मराठवाड्यानं भारतीय जनता पार्टीला दिली तेवढीच ताकद हे सातारा जिल्हा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांनी सुद्धा गडकरी साहेब आपण बघितलंय की या जिल्ह्यांनी सुद्धा या वेळेला भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी आपले असणारे सर्व खासदार, सर्व आमदार मी निवडून देण्याचं काम केलंय. आज माझा जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आणि माझा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आज गडकरी साहेब सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की एक पण आमदार काँग्रेसचा आमच्या जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही. सर्वच्या सर्व आमदार हे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सातारा जिल्ह्याने निवडून दिलेत आणि खासदार सुद्धा हे सांगायला अभिमान वाटतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर साहेब भारतीय जनता पार्टीचा पहिला खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून आम्ही निवडून दिला आणि नक्कीच आम्हाला पण वाटतं की आज आमचा खासदार ज्यावेळेला केंद्रात जातो सातारचा, त्यावेळेला मोदीजींच्या बाजूला बसतो याचा अभिमान सातारकर म्हणून आम्हाला नक्की आहे. आणि पुढे सुद्धा आपण विश्वास टाकलाय, आपलं मार्गदर्शन आहे, नक्कीच आपल्या विश्वासाला पात्र राहून काम करत राहील. बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांचा पूर्ण विश्वास आहे आणि पुढे सुद्धा राज्याच्या विकासामध्ये, राज्याच्या उभारणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जे काही वेगळं अजून काही करता येईल, नेहमीच्या गोष्टी आपण करतच असतो, रस्ते असतील त्या गोष्टी आपल्या चालूच असतात. पण आज अजून काही वेगळेपणानं आपल्याला जर या राज्यामध्ये करता आलं तर नक्कीच गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग करत माननीय जयस्वाल साहेब इथं महाराष्ट्र आहेत, त्यांचं कौतुक त्यांचं आणि त्यांच्या टीमचं केलं पाहिजे. कारण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामं केली आणि नक्कीच जसं पहिलं तर अधिकाऱ्यांबद्दल फार काही कोण चांगला अनुभव कोणाचाच नसतो. त्याचा उल्लेख टोपे साहेबांनी केला की महाराष्ट्र एक असं महामंडळ आहे किंवा एक असं हे आहे की मुदतीच्या आधी आणि दर्जेदार कामं आज महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जातात. कारण मुदतीच्या आधी करणं हा एक भाग आहे, पण क्वालिटी ज्याला आपण म्हणतो त्या क्वालिटीची कामं करणं हा वेगळा भाग असतो ही वस्तुस्थिती आहे. गडबडीत काय काम केलं आणि परत त्याचा अडचणी लागल्या त्या कामाला आणि ते मुदतीच्या पूर्व केलेल्या कामाला काही अर्थ नसतो. पण आज दर्जेदार कामं, क्वालिटीची कामं मुदतीपूर्व आज महाराष्ट्राच्या माध्यमातून होतात. त्यासाठी मान्य जयस्वाल साहेब त्यांची सर्व टीम यांचं मनापासून त्यांना अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं. परत एकदा या निमित्तानं मला इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपल्यापर्यंत येता आलं. जसं मी कधी नागपूरला यापूर्वी आमदार म्हणून यायचो व कधी आपल्या पुढे येऊन बोलण्याची संधी मला मिळाली नव्हती, पण आज ही संधी मला भारतीय जनता पार्टीमुळे मिळाली. आपल्या पुढे दोन शब्द मला बोलता आले त्याबद्दल नक्कीच मी पक्षाचा कायम ऋणी राहील. माझ्या सर्व पक्ष नेतृत्व आज इथं बसले यांचा ऋणी राहील एवढंच सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.